अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा आजचा 965वा दिवस आहे आणि प्राचीन शिवमंदिर आपण जर बघितलं जुनं मंदिर आहे आणि दरवर्षी श्रावण मासला या ठिकाणी अलोट गर्दी पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं शिवमंदिरच्या प्रवेशद्वारापर्यंत ही जे भाविकांच्या रांगा आहेत त्या गेल्या आहेत आणि या ठिकाणी जे पाटील कुटुंबाचे जे पुजारी आहेत त्यांच्या अनेक प्रकारचे या ठिकाणी नियोजन करण्यात येत असतं। मात्र भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। आपल्यासोबत पुजारी आहेत। सर काय सांगाल? दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। श्रावणाच्या प्रथम सर्व भाविकांना, महाराष्ट्रातील देशातील सगळ्या भाविकांना, शिवभक्तांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा। आज प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ इथे अलोट गर्दी भाविकांची झालेली आहे। कावडियाही आलेले आहेत। आमच्या परिवारातर्फे पाटील पुजारी शिवमंदिर अंबरनाथ यांच्यातर्फे सर्व लोकांसाठी लाईनीची व्यवस्था केलेली आहे आणि आमचं पाटील पुजेवार आणि पोलीस प्रशासन यांच्या सर्वांच्या तर्फे इकडे व्यवस्थित लाईनीची व्यवस्था आहे आणि सगळ्यांसाठी प्रसादाची व्यवस्था आहे। जेवढे भाविक येतील त्यांना सगळ्यांसाठी दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत प्रसादाची व्यवस्था आहे। श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती महोत्सव ह्या मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांच्या कार्यक्रमात अनेक भाविक इथे रोज येतात आणि त्यांच्या सगळ्याची व्यवस्था आमचं पाटील पुजारी परिवार करत असतात। आपण जर बघितलं पहिलाच श्रावण मास आहे, सोमवार आहे आणि किती भाविक येऊ शकतात, काय आकडा आहे? आज दर्शनासाठी कमीत कमी 70 ते 80 हजार भाविक या मंदिरात येतील। बाकी जसे मंदिर बघण्यासाठी लोक आलेले असतात हे लाखापेक्षा जास्त असतात। काही लोक फक्त बाहेरून दर्शन करतात, मंदिर बघतात आणि निघून जातात। मात्र लाईनीत येऊन दर्शन करण्याची संख्या जास्तीत जास्त 80 हजारापर्यंत जाते। नक्कीच आपण बघितलं श्रावण मासचा आजचा पहिला सोमवार आहे आणि प्राचीन शिवमंदिरामध्ये आता भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। प्रवेशद्वारापर्यंत ह्या रांगा आहेत त्या पोहोचल्या आहेत आणि पुजारी असतील किंवा पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मयूरज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।